नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 81 ते ओवी 85च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाच्या मनातली शंका दूर करत त्याला सांगितलं, अर्जुना, अगोदर अभ्यास करून बघ, त्याचा अनुभव घे, प्रचिती घे, आणि मग जर का मी म्हणतोय तसं होत नाही असं तुला जर वाटलं तर माझ्यावर खुशाल रागव. किती मोकळेपणाने भगवंतांनी अर्जुनाला हे सांगितलं. अर्थात अर्जुनाचं निमित्त करून भगवंत सर्व साधकांना हे सांगतायत. आता ह्या अभ्यासाचं सामर्थ्य काय आहे, अभ्यासामध्ये काय शक्ती आहे, हे भगवंत सांगतायत. ते म्हणतात, येणेंची अभ्यासेंसी योगू, चित्तासी करिपान चांगू, अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. अर्जुना, अभ्यास हा तुझ्या मनाचा विषय होऊन जाऊ दे. तुझ्या चित्ताशी तो समरस एकरूप होऊन जाऊ दे. थोडक्यात अभ्यास करण्याची चित्ताला गोडी लागू दे. कारण अशी जर गोडी लागली तर मग अशक्य असं काहीच नाही. अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. अभ्यासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की अभ्यासामुळे योग्य उपाय योजना करण्याचं बळ प्राप्त होतं, मार्ग सापडतो, आणि त्यामुळे पांगळा मनुष्य सुद्धा डोंगर अर्थात पहाड चढून जाऊ शकतो. असं सामर्थ्य, असं मनोबळ, असे उपाय त्याला सापडतात. त्यामुळे अभ्यासाची गोडी लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी सुरुवातीला अभ्यास आणि चित्त एकमेकांना मिळालं पाहिजे, पुढे गोडी वाढत जाते. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर असो अथवा जावो. हे जे निरूपण चालू आहे, ते निरूपण अर्जुनाने देहाच्या अंतःसमय हा जीव भगवंता तुला कसा प्राप्त करून घेऊ शकतो, हा प्रश्न विचारलेला होता. त्याला धरून हे निरूपण चाललेलं आहे, आणि त्याचेच उपाय भगवंत सांगतायत. ते म्हणतात, सदभ्यासे निरंतर. योग्य अभ्यासाच्या वाटेवरून चालल्यानंतर निरंतर त्याच्यात अंतर पडू न देता योग्य प्रकारे अभ्यास करत राहिलं तर चित्ताला परमपुरुषाची अर्थात परमेश्वराची गोडी लागते. आणि ती गोडी म्हणजे अशी की अवीट गोडी. जणू काही एखाद्या कागदावरती सरकारी शिक्का उमटावा, आणि मग तो उमटल्यावर त्या कागदाला जे महत्त्व प्राप्त होतं, त्याचप्रमाणे चित्तावरती परमेश्वराची मोहर लावावी. याचाच अर्थ असा की चित्ताला परमेश्वराच्या रूपाचं ध्यान लागावं, गोडी लागावी, आणि हे योग्य प्रकारच्या अभ्यासामुळे घडतं. आणि मग तसं झालं की भगवंत म्हणतात, मग शरीर असो अथवा जावो. मग शरीर आहे
किंवा शरीराचा अंत होतोय ह्याचं काही भानच राहत नाही. कारण ह्याचं भान ज्याला असतं ते चित्त अगोदरच परमेश्वराची स्वतःवर मोहर लावून या देहभावाच्या पलीकडे गेलेलं असतं. हे चित्त हे सगळे खेळ खेळवतं. जे नाना गतीते पावविते ते चित्त वरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे. उघडपणे भगवंत खुलासा करतायत. ते म्हणतात, अरे ह्या चित्तामुळेच जी वेगवेगळी गती जीवाला प्राप्त होते, कधी ह्या योनीत तर कधी त्या योनीत, अशा वेगवेगळ्या गतीला तो प्राप्त होतो. त्या चित्तानेच परमेश्वराला स्वीकारलं. माऊली इथे म्हणतात, ते चित्त वरील आत्मयाते. ज्याप्रमाणे एखादी मुलगी एखाद्या मुलाचा आपला पती म्हणून स्वीकार करते आणि वरमाळा त्याच्या गळ्यात घालते, त्याचप्रमाणे ह्या जीवाने आपलं जीवन म्हणजे आता परमेश्वर असं समजून त्या चित्ताने परमेश्वराच्या गळ्यात वरमाळा घातली. असं झाल्यावर मग कवण आठवी देहाते गेले की आहे. मग देह राहो अथवा जाओ, कोण चिंता करतो. त्याची उपमा ज्ञानोबा राय देतात. ते म्हणतात, पै सरितेचे निओघे, पै सरितेचे निओघे सिंधू जळा मिनले घोंगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. अहो, ज्याप्रमाणे नदीच्या रूपाने पाण्याचे अनेक प्रवाह समुद्राला जाऊन मिळत असतात, मिळताना घो 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 पाण्याचा आवाज येत असतो, पण त्यांचं समुद्राला जे मिळून जाणं आहे त्याच्यात ते समुद्रच होऊन जातात. ते माग माझ्या प्रवाहाचं काय झालं असं म्हणायला काय माग येऊन वळून बघतात का, असा प्रश्न ज्ञानोबा राय विचारतात. त्याचप्रमाणे ज्या चित्ताने एकदा परमेश्वराकडे धाव घ्यायला सुरुवात केली की ते मागे वळून बघत नाही. देह बुद्धीचा, देह अहंकाराचा, देहाचा विचार करत नाही, त्याचं काय चाललंय ह्याच्याकडे लक्ष देण्याची त्याला आवश्यकताच राहत नाही. का? ना ते समुद्रची होऊन ठेले, ना ते समुद्रची होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहाले, जेथ याता यात निमाले घनानंद जे. कारण अहो ते पाण्याचे सर्व प्रवाह समुद्रच होऊन जातात. त्याप्रमाणे आपलं जे चित्त आहे त्या चित्ताचं सुद्धा चैतन्यच होऊन जातं आणि चैतन्य होण्याची क्षमता चित्तामध्ये आहे. म्हणूनच त्याला चित्त म्हटलेलं आहे, जे चैतन्याच्या अगदी जवळचं आहे, किंबहुना चैतन्य स्वरूपच आहे. परंतु अज्ञानाचा संबंध आल्यामुळे त्या संबंधामुळे त्याला चित्ताचं स्वरूप प्राप्त झालंय. पण हेच चित्त चैतन्याकार होतं आणि असं झाल्यावर मग यातायात शमून जाते. कारण का? तर चैतन्य घनानंद आहे. घनानंद म्हटलेलं आहे. चैतन्याचं स्वरूप घनानंद आहे. म्हणजे अर्थात त्या चैतन्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर, चित्ताचं चित्तपण गळून पडल्यानंतर इतका ठासून आनंद भरलेला आहे, आनंद स्वरूपच आहे. मग त्या ठिकाणी यातायात जन्ममरणाचं, सुखदुःखाचं काहीच लक्षण उरत नाही. हेच ज्ञानोबा राय इथे सांगतायत. तेव्हा माऊली हो,
आपणही आपल्या आराध्य देवतेच्या चरणाशी हीच प्रार्थना करू की आपल्याही चित्ताचं चैतन्य होऊ दे, आपल्याही चित्तावर त्या नामाची रूपाची मोहर उमटू दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.